दिवस रात्र घाम गाळून जगातील मानवजातीच्या भुकेल्या पोटात अन्नाचा घास भरवणारा जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजा ओळखला जातो। जगाला जगवणारा हा शेतकरी मात्र रोजच व्यवस्थेची शिकार बनून दररोज दुबाडला जातोय हे वास्तव आहे। शासन, प्रशासन, व्यापारी, बँक व्यवस्थापन, वीज कंपनी सारेच त्याच्या मनोधैर्याचे लसके तोडताना आपल्याला दिसतात। हे सारं आपण आपल्या अन्नदात्या बापाचं दुःख मूकपणे पाहतोय हे वास्तव बदलायला हवं। श्रम, कष्ट हे राब राबणं शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेलं असतं। अहोरात्र घाम गाळायचा, रक्त आटवायचं, कर्ज काढायचं, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट झेलायचं, तरी काळ्याभोर मातीतून आपल्या भविष्याची हिरवीगार स्वप्न फुलवायची हा आपल्या जगण्याचा परोपकारी कृषीधर्म पाळत शेतकरी जगत असतो। जगाला पोचणारा असला तरी या बळीराजाचा शेवटी व्यवस्था बळी घेते याची असंख्य उदाहरणं आहेत। त्यातील एक म्हणजे भारत सरकार पुरस्कृत नाबार्डद्वारे राबवण्यात येणारी किसान क्रेडिट कार्ड KCC ही योजना। ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची नक्कीच असली तरी त्यामधील अंमलबजावणी पद्धती आणि काही नियम दुरुस्त व्हायला हवेत। शेतकऱ्यांकरता राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने सुरू केलेल्या सुधारित KCC योजनेनुसार कॅश क्रेडिटची सुविधा देण्यात आली आहे। तथापि कर्जाची उचल आणि भरणा करण्यासाठी विवक्षित तारखांचा दंडक घातल्यानं या योजनेचा लाभ मिळण्याऐवजी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। म्हणून प्रतिवर्षी व्याजा इतका भरणा झाल्यावर या खात्यास नूतनीकरण देऊन कॅश क्रेडिट प्रमाणे उचल भरणा करण्याची सुविधा द्यावी आणि 5व्या वर्षी या खात्याचा आढावा घ्यावा, अशा प्रकारचा बदल भारत सरकारने यात करायला हवा। यासोबतच शेतकऱ्यास मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या लाभाच्या रकमा या KCC खात्यातच जमा कराव्यात। शेतकऱ्यांना देण्यात येणारी व्याज सवलत, मिळणारं अनुदान, पीक विमा योजना, दुष्काळी स्थितीतील कर्ज बोजा वाढवणारी कर्ज रूपांतरणाची सवलत, पीक पैसेवारीची कालबाह्य पद्धती, पीक विमा योजनेतील चुकीचे सर्कलनिहाय उंबरठा उत्पन्न इत्यादी बाबींच्या सदोष अंमलबजावणी प्रक्रियेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे। यासोबतच अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णतः हतबल होतो। अशा वेळी होणारी कर्जमाफी, व्याजमाफी देताना माफी या शब्दाचा वापर करून शेतकऱ्यांचा अपमान न करता इतर उद्योग व्यावसायिकांना कर्ज अनुदान, व्याज अनुदान, विमा अनुदान या आदरपूर्ण शब्दांचा अवलंब करावा। किसान क्रेडिट कार्ड योजनेतील त्रुटीसोबतच लाभ योजनांच्या अंमलबजावणी पद्धतीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने बदल करून शेतकऱ्यांच्या जगण्याचा सन्मान करण्याची विनंती अकोला जिल्ह्यातील शेतकरी सुधाकर रामचंद्र मालोकार आणि इतर शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनातून केली आहे। भारत सरकारनं मातीतल्या पोशिंद्याच्या या आर्त हाकेला ओ देण्याची गरज आहे। देशातील राज्यकर्त्यांनी पुढे येऊन किसान क्रेडिट कार्ड योजनेतील शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या नियमांच्या दुरुस्तीसाठी सरकारला बाध्य केल्यास बळीराजाच्या उपकाराची परतफेड केल्याचं पुण्य लाभेल।